आता जे आपण घरून बनवून आणलं होतं ते आता आम्ही खायला सुरुवात करतो। आता वाजलेले आहे 2:15 आणि परिबेलाला पण भूक लागली आहे। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आता वाजलेले आहे सकाळचे 11:15 आणि आज आहे संडे आणि देवपूजा करायची आहे मला। आणि संडेच्या दिवशी कशी थोडी निवांत देवपूजा असते, थोडा जास्त वेळ लागतो मला, कारण की मग मंदिराच्या आजूबाजूचं ते सगळं व्यवस्थित क्लीन करत असते, परत दिवा वगैरे, तर ते सगळं क्लीन करावं लागतं। तर म्हटलं चला अगोदर आवरून घेते आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करते। आणि गार्डनमध्ये खूप सुंदर फुलं आलेली आहे जास्वंदीची, तुम्ही बघू शकता माझ्या मागे, तर ती तोडायची आहे, देवाला व्हायची आहे। आणि थंबनेल बघून तुम्हाला आयडिया आली असेल का आम्ही कुठे चाललो आहोत। आणि भरपूर जी फुलं आलेली आहे ती म्हटलं आता देवाला वाहीन मी, कारण की एवढ्या दिवस आहे ना फुलंच आली नव्हती जास्वंदीची। आणि आता बघा भरपूर आहे ना उमललेली आहे फुलं, तर अगोदर मी ती तोडून घेते, लवकर देवपूजा करते। आणि सोबत घेऊन जाण्यासाठी मला काही बनवायचं आहे, तर काय आहे ते तुम्हाला मी दाखवते, पण अगोदर ना हे सगळं करून घेते। हे बघा किती सुंदर फुलं आलेली आहेत, मोठी मोठी। आपण हे झाड लावल्यापासून 4-5 वेळेस आहे ना फुलं आलेली आहे ती, आणि अगोदर पण आली होती, पण ती आता बघा कोमजली आणि अजून काय आलेल्या आहे या ठिकाणी भरपूर फुलं आले। आणि इथे सुद्धा बघा व्हाईट कलरची फुलं आलेली आहे। हे बघा या साईडला दाखवते तुम्हाला ना बाबू सर बाजूला। कमळाचं फुल कसं असतं अगदी तसंच दिसते बघा, खूपच छान आहे, खूपच छान आहे। ते जय जय बाप्पाला, गणपती बाप्पाला खूप आवडतं ते, पकडते। हा चला बेलाला पकडायचे, चला दोघी। हो हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली आहेत, पूर्ण हा बाउल भरून गेला, मिक्स आहेत। आणि आपली गार्डन मधली फुलं देवाला वाहिली तर त्याचा आनंद वेगळा। चला जस्ट देवपूजा झाली आणि इतकं प्रसन्न वाटते, आणि भरपूर फुले आली होती तुम्ही बघितलं, आणि तेवढी सगळी फुलं मी देवाला वाहिली। आणि आता एकदम फ्रेश आणि एकदम पॉझिटिव्ह वाटते। आणि त्यासोबतच इथे मी काय केलेलं आहे, एक अगरबत्ती लावलेली आहे, म्हणजे अगरबत्तीचा पूर्ण जो सुगंध आहे तो पूर्ण हॉलमध्ये किचनमध्ये असा दरवळतो। आणि तुम्हाला सांगितलं आम्ही पिकनिकला जात आहोत, तर मग सोबत काहीतरी बनवून घ्यायचं आहे। फ्रूट्स घेऊन जाणार आहोत, पण त्यासोबत मी हिरव्या मुगाची चाटसुद्धा घेऊन जाणार आहे, आणि त्यासोबत ब्रेड पकोडे। आणि कसं थोडंसं हेवी पाहिजे, तर म्हणतं चाट पण होऊन जाणार, मग ते ब्रेड पकोडे पण होऊन जाणार। दुसरं मी सँडविच वगैरे घेऊन जायचा विचार करत होते, पण काय झालं सँडविचेस वगैरे बनवायचे तर मग काकडी लागणार, मग पुदिना लागणार, आणि मग भरपूर गोष्टी मग मला आणाव्या लागल्या असत्या। त्यामुळे मग आता जास्त वस्तू घेऊन यायच्या नाहीयेत, त्यामुळे मग मी हे ब्रेड पकोडे बनवते। घरात बेसन असतं आणि ब्रेड, त्याच 2 गोष्टी लागतात, जास्त वस्तू आणायला नको, म्हणून मी हे स्किप करते। नाही तर भरपूर जण म्हणतील कोमलताई दुसरं अजून सँडविचेस वगैरे घेऊन जायला पाहिजे होते। इव्हन मी पफ पेस्ट्री पण आणत नाहीये, ते आणलं तर कसं अर्धे उरून राहतात तसे, मग ते नकोच, म्हणून मग मी हे ब्रेड पकोडे आणि मुगाची चाट बनवते। तर इथे मी काय केलेलं आहे, हिरवे मूग भिजवले होते रात्री, आणि याला हळद मीठ टाकून आहे ना उकडून घेतलेले आहे छान। तर चला आता अगोदर मी काय करते, चाट बनवून घेते। आणि कांदा, टोमॅटो, काकडी आणि लिंबू तेच लागणार आहे त्याच्यासाठी, आणि फक्त परतवायचे आहे तेलामध्ये। आणि त्यानंतर मग गरम गरम ब्रेड पकोडे थोडंसं खाऊन सुद्धा जाऊ आम्ही, कारण की आता वाजलेले आहे 11:30, 11:45 वाजले होते, तर मग देवपूजा वगैरे करायला मला उशीर झाला। तेव्हा इथे चाट बनवायची आहे हिरव्या मुगाची, तर इथे छान परतवलेली आहे, लसणाची फोडणी दिलेली आहे, मी मीठ आणि कोथिंबीर टाकले, सोबत कांदा, टोमॅटो आणि लिंबू ते एका वेगळ्या डब्यामध्ये मी कट करून घेतलेले आहे। वेळेवर मग कांदा, लिंबू आणि टोमॅटो ऍड केलं, मग छान लागेल उलट ते। आता मिक्स केलं तर कसं तो कांद्याचा असा वास येईल। हे बघा हे केलेलं, आता बघा हे छोटे छोटे मी ना ब्रेड पकोडे बनवते, छोटे छोटे साईजचे बघा, असे मध्ये 4 भाग करते एका ब्रेडचे, कारण की इझिली खाता येईल आणि ठेवता सुद्धा येईल। हा बाबू सर गरम आहे। हो बाबू मी पुसते सर। काय की बेटा हेडफोन लावून कुठे चालली तू?
स्टाईल मारते का? खरंच सांग. सगळं पॅक करून झालेलं आहे आणि आम्ही तयार सुद्धा झालेलो आहोत. तर अशी तयार झाली आणि आजचं जे वेदर आहे ते विंडी आहे, थंडी पण वाजता म्हणून परिबेला मी जीन्स घातलेली आहे आणि एक्स्ट्राचे कपडे पण घेतलेले आहे. कशासाठी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. आणि परी पण शूज घालते आणि मी काय काय सोबत घेणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर सिल्वर कंटेनरमध्ये मी इथे हिरव्या मुगाचे चाट ठेवलेले आहे. इथे हे ब्रेड पकोडे ते इथे पॅक केलेले आहे. या डब्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू आहे. वेळेवर आम्ही सगळं मिक्स करू. इथे परिबेलासाठी ब्लूबेरी सुद्धा घेतलेला आहे. काही चिप्स, ज्यूस, केचप, थोड्याशा हिरव्या मिरच्या सुद्धा फ्राय केलेल्या आहेत. आणि हे आमचे चिप्स आहे, परिबेलाचे चिप्स. आता पिकनिकला चाललो आहोत तसा असा पिकनिकला चाललो आहोत तर तसा फील तर आला पाहिजे. आणि तिथे लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी आम्ही कॅरी केलेल्या आहेत. आणि इथून तिथे जायला अर्धा तास लागणार आहे आणि ही नवीन प्लेस असणार आहे तुम्हा सर्वांसाठी. चला मग आता हे सगळं पॅक करते मी. निघालो आम्ही आणि आपल्याला जिथे जायचं आहे ते 31 किलोमीटर्स आहे. आणि परिबेलाचे एक्स्ट्राचे कपडे पण घेतलेले आहेत आणि कॅप पण घेतलेले आहेत. आणि आता तर एकदम कडकून दाखवते. पण तुम्हाला सांगितलं इथं वेदर चेंज होतं, मग नंतर क्लाउडी वेदर होणार आहे आणि थंडी सुद्धा वाजणार आहे. त्यानुसार मग एक्स्ट्राचे कपडे सुद्धा घेतलेले आहेत आम्ही. आपण जवळच आलो आहोत, 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आम्ही पोचलो आहोत आणि मागे गाडी पार्क केलेली आहे. इथून 400 मीटरवर आपल्याला पायी जायचं आहे. सगळ्यांनी इथेच गाडी पार्क केली. परिबेला आणि मनोज पुढे आहेत आणि भरपूर लोक आहेत इथे आलेली. And for the kids, it's yellow. Okay. And this entry normally it's for. सो आम्ही तिकीट्स घेतलेले आहेत. अडल्टचे 6 युरोज आणि चिल्ड्रनचे 3 युरोज. आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. 5 मिनिटचा वॉक आहे आणि तिथे सुंदर असा मोठा बीच आहे. आणि काही लोक इथे थांबलेले आहेत लहान मुलांना घेऊन. इथे जे आहे ना ते डॉग्स बीच आहे. तुमच्याकडे डॉग्स असतील तर तुम्ही ते तिथे खेळू शकतात. समोर हां ते बघा त्या साईडला. हां चल, छान आहे ना. आणि इथे पण तुम्ही रिलॅक्स करू शकता. हे अम्ब्रेलाच दिसत असतील तुम्हाला. समोर बघा बीच आहे, छोटासा लेक आहे. बघूया आपण तिथे, चला जाऊन. हे काही पक्षी आहे ते जागेवरच बघा असे उडतात खूप सारे. जिथे आम्ही तिकीट घेतलं तिथून 5 मिनिटं चालत आलो आणि इथून हे पार्क स्टार्ट होते. हे बघा. आणि इथे त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे बार्बिक्यू अँड स्पॉट. तर इथे बार्बिक्यू सुद्धा तुम्ही करू शकता. आणि आम्हाला ना असं काही फॅमिलीज दिसत आहेत आणि गर्दी सुद्धा दिसते इथे ना. काही लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा प्ले एरिया करून ठेवलेले आहेत. ते तुम्हाला आतमध्ये गेल्याच्या नंतर मी दाखवते. इथे तुम्ही बीच फुटबॉल पण खेळू शकता आणि बीच व्हॉलीबॉल सुद्धा खेळू शकता. समोर बघा असा ग्रुप आलेला आहे. आय थिंक बार्बिक्यू करतात ते. हो हां, तो जो एरिया आहे जिथे ते लोक थांबलेले आहेत तो बार्बिक्यू एरिया आहे. त्याला चिखल आहे तिकडे. हो. आणि आम्ही आता जिथे आलो आहोत ना तर तो असा सुंदर लेक आहे पण त्याला असं त्यांनी बीच वाईब दिलेली आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेन मी. म्हणून मग बीचवर आपण कसं मस्त एन्जॉय करतो, काय काय वस्तू घेऊन येतो ते सगळं परिबेलासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि काय ॲक्टिव्हिटी सुद्धा इथे आल्याच्या नंतर करू शकताय. बघा खूप सुंदर जागा आहे ही. आणि ही तुम्हाला मी जागा पहिल्यांदा दाखवते. डॉग आहेत ना. आणि संडे आहे आणि त्यामुळे सगळ्यांना सुट्टी. बेला खाली बघा हा सुंदर असा लेक आहे. आणि हा जो एरिया आहे हा स्विमिंग एरिया आहे. हे बघा तिथे त्यांनी ना काय बसायला वगैरे ठेवलेलं आहे इथे. आणि किती सुंदर लेक आहे. भारी वाटते ना परिबेला. तिथे गार्डन आहे. गार्डन आहे. मग तिथे बीच दिसते. हो हो चल तिथे जायचं आपल्याला. बाबा तिथे मला बीच दिसते. ओके लेट्स गो. चला आपण तिथे गेल्यानंतर लावू ना आपण. आपण त्या साईडला जायचं. तिथे बसलो का एकदा
मग तुम्हाला जे करायचं ते करा. चला. परिबेलाने कपडे चेंज केले. ऍक्च्युली त्यांच्यासाठी मी स्विमिंग कॉस्ट्युम नाही आणले, पाणी खूप गार असतं म्हणून. आणि हे लहान मुलांसाठी बघा, छोटीशी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. हो, मीडियम आहे. अरे मध्ये नको जाऊ जास्त. पोचलो आता आम्ही इथे. ही प्लेस आम्ही सिलेक्ट केलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं ना का ही प्लेस पूर्ण बीचची वाईब देतं. इथे खाली सँड टाकलेली आहे, अगदी जशी बीचवर असते तशीच. आणि समोर सुंदर असा लेक आहे, बोटिंग वगैरे चालू आहे, ते तुम्हाला मी दाखवणार. परी आणि बेला पाण्यात खेळत होत्या, त्यांचं खेळून झालं आणि त्यांचे कपडे वगैरे चेंज झालेले आहेत. तर आता आम्ही बसतो, थोडं रिलॅक्स करतो, नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन. पाण्यात पण जाऊ आम्ही. ये. आता वाजलेले आहे 2:15. समोर पार्टी चालू आहे आणि परिबेलाला भूक लागली. आता एक एक वस्तू काढते मी. समोर पाणी आहे मस्त आणि परिबेला झालंय मस्त खेळून होता है ना. आणि बेलाने आता इथे झोप. आता जे आपण घरून बनवून आणलं होतं ते आता आम्ही खायला सुरुवात करतो. आता वाजलेले आहे 2:15 आणि परिबेलाला पण भूक लागली आहे. ब्रेड पकोडा आहे. परीला ही हिरव्या मुगाची चाट खायची आहे, त्यामुळे आता मी बनवते आणि घरून जे आपण आणलं होतं करून हे लेमन. आणि समोर पार्टी पण चालू आहे, बेलाचं नाचणं पण चालू आहे. मस्त झालं एकदम. सगळे रिलॅक्स करताय. परिबेला तुम्हाला ज्यूस पाहिजे ना. परिबेलाचं खाऊन झालेलं आहे. आता त्यांना ब्लूबेरीज देते मी. वॉश करते आता. हो, सगळं खायचं. आमचं पण खाऊन झालं, मस्त पोट भरलं. ॲक्च्युली खूप मस्त झालं होतं. आता थोडंसं रिलॅक्स करू आपण, आहे की ना. तुम्हाला इथला आजूबाजूचा एरिया दाखवते. आणि हे बघा, बेला झोपली आहे, तिला झोप येते आता. काय ग बेला? हे बघा, ही सँड जी बीचवर असते ती. भरपूर लोक बसलेले आहेत. अजून तुम्हाला थोडं पुढे घेऊन जाते मी. आणि आता आम्ही जिथे बसलो आहोत तर तिथलं थोडंफार तुम्हाला दाखवलं. आणि त्या साईडला पण भरपूर लोक बसलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितलं ना, काही स्विमिंग एरियाज करून ठेवलेले आहेत, तर तिथे जाते मी आणि तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. आहे इथे बघा, समोरसुद्धा हा स्विमिंग एरिया करून ठेवलेला आहे. हा जो एरिया दिसतोय हा स्विमिंग एरिया आहे. आणि मी आता तिथे चालले आहे. तिथेसुद्धा हा स्विमिंग एरिया आहे. हे बघा, हे समोरचा आहे ना, हा स्विमिंग एरिया.
इथे सुद्धा बघा आहे, हा पूर्ण एरिया केलेला आहे त्यांनी. थोडा वेळ आम्ही रेस्ट केला. आता मी थोडंसं म्हटलं पाण्यात जाऊ, तर पाणी इतकं गार आहे. काही लोक स्विमिंग करताय, पण 15-20 मिनिटानंतर लगेच बाहेर येत आहे. जास्त वेळ नाही थांबत आहे, कारण की खूप जास्त गार पाणी आहे. आणि तुम्हाला सांगितलं मी, त्या बोटिंग सुद्धा चालू आहे. आणि त्या पुढच्या साईडला तिथे रेस्टॉरंट सुद्धा आहे आणि लहान मुलांसाठी प्ले एरिया सुद्धा आहे. आम्ही तिथे जाणार आहोत. आणि त्यासोबतच आपल्याला ड्रोनने सुद्धा आपल्याला शूट करायचं आहे ना, ते पण आपण दाखवूया. बघूया इथे शूट करता येते का आपल्याला, किंवा दुसऱ्या ठिकाणी शूट करूया आपण. आणि त्या साईडचा जो एरिया आहे ना, तर तिथे आता आम्ही शिफ्ट होणार आहोत, म्हणजे तिथे बसणार आहोत. आता हे पाण्यामध्ये परिबेलाचं खेळणं वगैरे झालेलं आहे. चला आता तिकडे जाऊया परी आपण. ओके, समोर त्या साईडला व्हॉलीबॉलचे बीचेस सुद्धा आहे. आणि त्या साईडला बसलो होतो. आता या साईडला आम्ही आलो आहोत, कारण की ती माती ना पूर्ण आहे ना, त्या जिथं बसत होतो ना तिथे येत होती. आणि परिबेलाच्या पण आहे ना कपड्यांवरती माती सारखी येत होती. तर मग आम्ही इथे बसलो. आणि म्हणून मी विचार करतोय आता मस्त बॅडमिंटन खेळूया आपण. तर बॅडमिंटन आम्ही आणलेलं आहे. परिबेलाला चिप्स दिलेले आहे, त्या मस्त रिलॅक्स होत आहे. चिप्स खाते. हां, देते स्पायसीवाला मी. हां, हो करते मी. थांबा, चला. ही फ्लॅट आहे ना जमीन, त्यामुळे मग आपल्याला खेळायला व्यवस्थित होईल पण. आणि इथे एवढं विंडी नाही, जेवढं तिथे त्या सँडवरती होतो. हो, आणि आमच्या बाजूला पण एक इंडियन फॅमिली आहे, ते पण बार्बिक्यू करते ऍक्च्युली. चला चला बाबा. आता ड्रोन शॉट घेणं चाललंय. परिबेलाचे चिप्स खाऊन झाले का? झोप येते का? तुझं नाही झालं? काय? चला आता आपण ड्रोन शॉट घेऊया काय. तुम्ही बघितलं बॅडमिंटन खेळून झालं आणि त्यानंतर मग ड्रोन शॉट घेतला आणि आता आम्ही हे सगळं रॅपअप करतोय. दुसऱ्या ठिकाणी जायचंय, तिथे लहान मुलाचा प्ले एरिया आहे, तिथे परिबेलाला खेळायचंय. चला चला बेला, परिबेला पॅक करा. निघालो आता आम्ही. 4:30 वाजलेले आहेत.
इथे समोर फिशिंग एरिया सुद्धा आहे बघा, हे इथे फिशिंग करतात. हा इथे गेट आहे, तुम्ही इथून मध्ये जाऊ शकतात. परिबेलाचं खेळून झालं आणि आम्ही चाललो आहोत आता घरी. आणि 5 मिनिटं चालायचं आहे इथून, म्हणजे अर्धा रस्ता चाललो आहे आम्ही, पण पुढे जायचंय. मेन गेट आहे जिथे आम्ही पैसे पे केले होते तिथेच गाडी पार्क केलेली आहे आपण. आणि इथून घरी जायला अर्धा तास लागणार. चला घरी गेल्याच्या नंतर थोडा आराम वगैरे करू. ही येलो कलरची फुलं इतकी सुंदर दिसत आहे, हे बघा सगळीकडे आलेली आहे. हा पूर्ण शेतीचा एरिया आहे, याच ठिकाणी जास्त शेती होते. मगाशी चाले घरी, आता वाजलेले आहे 6:30 आणि तुम्ही बघितलं आजचा दिवस असा होता. आणि या वर्षीचा समरचा संडे, शेवटचा संडे इथला होता आमचा. नंतर आम्ही भारतात येणार आहोत आणि इथे आता समर चालू आहे. तर मग म्हणून सांगितलं आज संडे आहे, कोमल वेदर पण चांगला आहे, तर परिबेलासाठी आपण जाऊया बाहेर. आणि त्यांनी खूप मस्ती केली, पाण्यात खेळल्या त्या दोघी. त्याच्यानंतर मग तिथे एक छोटासा एरिया होता लहान मुलांसाठी, तिथं खेळल्या. दोघींची मस्ती चालू होती. दिवस असाच निघून गेला आणि आता थकल्यासारखं झालेलं आहे. मनोज आणि मी दोघं मिळून बॅडमिंटन सुद्धा खेळत होतो आणि चांगलं वाटलं, हे की नाही परी? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं का? किती जास्त. बेला तर बघा एकदम दमून गेले, आता झोपणार आहे असं वाटतंय तिच्याकडे बघून. काय ग? हा, तर दोघींनी कपडे वगैरे चेंज केले. आता मी थोड्या वेळात कपडे वगैरे चेंज करेल. मी म्हटलं अगोदर ना व्हिडिओ एंड करते, त्याच्यानंतर मग कसं हळूहळू सगळ्या गोष्टी करता येईल. तर एवढी काही जास्त भूक नाहीये, तर काय हलकं फुलकंच मी काहीतरी बनवेन. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय.